नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी जाणार आहे हातगावला. गॅसच्या पुस्तकाला जे जुना नंबर होता ऑनलाईन केलेला, ते नंबर चेंज करायचा आहे. या माझ्या नंबरवर बुकिंग होईना झाला गॅस. त्याच्यामुळं हे नंबर ऑनलाईन करून घ्यायचा आहे. तर मी जाणार आहे हातगावला आज. A few moments later. मी हातगावला पोहोचल्या मला दुकानमध्ये हे सरपंच भेटले. इन्स्टाचे प्रसिद्ध आमच्या भागातील रील स्टार आहेत आणि त्यांचं पण असंच गॅसला ऑनलाईन करायचंच काम होतं नंबर. या मला फोन करून ये. त्याचा तसाच मोबाईल नंबर 8805 चा आहे. हां, ते बदलायचा. 6756 कोणाचं नाव आहे? हे माझ्या नावावर आहे. हां, काय नंबर? व्यंकटेश चंद्रकांत कपाटे. मोबाईल नंबर सांगा. 8010 नवीन टाकायचा बरं आता. 8010 94 61. गॅसच्या पुस्तकाला ऑनलाईन नंबर बदलून घेतलेला आहे आणि आता मी जाणार आहे इथं दत्ताबापूचा मठ आहे, त्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी. गाडी आहे इथं, तर निघतो आता. हे आहे पा मठाचं शिखर. आता पलीकडून मंदिर आहे, ते दाखवतो तुम्हाला. समोरून असं दिसते पा, डबल मजली आहे. तर मी आता आतमध्ये जातो. खूप मोठा असं बांधकाम आहे. मी आता दत्ताबापूच्या उकळाई मंदिरामध्ये आलेला आहे. हे आहे दत्ताबापूची वैराग्य मूर्ती. ही त्याची गादी आहे. दत्ताबापू हे झाडपाला औषधी देत गेले. या पुण्यामध्ये आम्ही पण बरेच बऱ्या इथून गेलेलं आहे त्याच्या हातून. बाहेरून जे शिखर दिसू लागलं त्याचा हे आतला भाग आहे शिखराचा. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे डिझाईनमध्ये आणि मधामध्ये खूप मोठं एक झुंबर लटकलेलं आहे. खूप छान दिसते. याच्यामध्ये संध्याकाळी लाइटिंग लावल्यावर तर खूपच छान दिसत असं. झुंबरामध्ये लाइटिंग असेल, या संध्याकाळी लावत असतील. बापूच्या जागेवर आहे ना योगीराज बाबा. बरोबर. मग बाबा आहे ना, लय गर्दी राहती. हां, आता उगीच आधी मतदानाचं याचं चालू आहे लोकांचं. आता उद्या गर्दी राहील ना, शुक्रवार उद्या गर्दी राहील. औषध पुनवला तर खूपच गर्दी हो. राहते. त्यावेळेसच आम्ही हा, गेलो. आवाज पुन्हा बापू होते त्यावेळेस आणि शुक्रवार हम्म. हे तिन्ही वारायला गर्दी पौर्णिमेला राहते. एक गेलो. तिन्ही वारायला बापू घरीच राहते बरोबर. मंदिरात. हम्म. कुठे जाते नाही. असं अर्जंट असलं तर जावंच लागते. हो ना. पण मग हे तिन्ही वारायला घरीच राहते. अमावस्याचं, पौर्णिमाचं, शुक्रवाराचं. तर आम्ही आता निघतो.
मी आता घरी पोहोचलो. घरी आलेले आहेत वानेरपा शेतावर. पाहायचं खरे आता काल पाण्यासाठी उचलेला पाकच करायला. उदर 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 पाकच ओढलाय. खोताळ आहे. चालली उतरली खाली. उतरली 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 उतरली. यार चप्पल आली तिकडे. चल 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 उतर. अजून येतात पुन्हा पाण्यासाठी वडायले. तरी हे काट्याचा तार लावलेला आहे याला ड्रामला. हे जर नसला तर चक पाईप काढून टाकून देत होते. असा दिसते गावातला आमच्या हे बाय हे आहे गाव. आज आहे गुरुवार. गुरुवारची पोथी वाचायलेत. पोथीची पूजा मांडलेली आहे. इथं दिवे लावलेले आहेत. तर हे फुलं आणलेली आहेत. या लक्ष्मीच्या फोटोला हार बनवायचा आहे आणि हार झाला की लगेच पोथी वाचून घेणार आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अजून बस आली नाही. अक्षरा आणि गावामधल्या पूर्ण शाळेतल्या मुली निवग्यामध्येच आज अडकून पडलेल्या आहेत. फोन पण आला नाही त्याचा आणि बस पण आली नाही. तर आता किती वेळ लागते की. आरतीचा चालू आहे इथं अभ्यास. आज लई दिला काही नाही अभ्यास. शाळेतून आलं तेव्हापासून चालूच आहे सारखं. किती आहे शाळेमधून आली तेव्हापासून सारखं चालू आहे अभ्यास. आता ऑनलाईन एक टाकीत राहिले तर ते ग्रुपवर शाळेतल्या, त्याच्यामुळे मोबाईलची एक गरज पडत राहिली लेकरायला. तर असो कसा का होईना पण चालू आहे. उशीर कस काय झाला. बस चालली होती आमची. मग का नाही आले तुम्ही आता. बाळापूर बसला आणि कोळीपर्यंत हा मग फोन केला मॅनेजरला. ते म्हणजे येणार नाही म्हणजे बस. हा निवग्यामधून केलता. हा आमची बस येणार नाही म्हणजे. पुन्हा सकाळी बस आमची झाली थांबली होती. सुरू व्हायला गेलती. मग ते सकाळीच कंडक्टर म्हणला होता याचं काही खरं नाही आता तुमच्या मनात जा तिकडं. हा 4 वाजता आली तरच येईल. मग आम्हाला वाटलं येईल वाटलं. आलीच नाही आता. मग ते 10 महिन्याचा जाऊ चला म्हणल्या बाळापूर. आली जरी नसली तरी कोळी पासून काही होईल म्हणल्या. आलीच नसली तरी काला म्हणल्या. मग शाळेची लेकरं तर तिथून भेटली नसतील. मग एमटी चालली नाही ना पोरं थांबली होते ना. पोरं त्याला म्हणले नाही तेच थांबले. तेच म्हणले बस जर आली तर त्या पोरं काय ते येते म्हणली. बस आली तर आम्ही घेऊन येतो म्हणजे. नाही तर बस करून जाते ना कोणीच नसल्याने. मग आता बस चालते की. थोडा उशीर झाला मग आता आली. आणि ते विद्यार्थी तिथं थांबले नसते तर पोरं मग येत नव्हती. मग रिकामी काला येत होती इकडं. तर आता 6:15 झालेली आहेत. आता आली. लवकर जरा उशीर झाला की फोन लावायचा, नाही तर एखादा ऑटो करून सगळ्या पोरीने यायचं. तेवढे समजना काय. इथं आल्यावर पैसे देऊन टाकायचा. 1 तास उशीर झाला 4च्या जागी 5 वाजले की सरळ ऑटो लावायचा आहे आणि धडक यायचं. आता मग बाळापूर बस तरी कोणती, मग 4च्या पुढची कोणती बाळापूर बस सापडली की यायचं कोळीवर उशीर झाल्यावर. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.